हॅलो, श्री स्वामी समर्थ. चला पटकन अशी एक रेसिपी बघू, ती म्हणजे दाल पकवानाची. हरभऱ्याची डाळ मी 1 ते 2 तास भिजत ठेवली. त्यानंतर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. एका कढईत तेल, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची, हिंग आणि हळद घालून घेतली होती आणि त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो मी छान असं परतून घेतला. टॅमॅटो छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शिजलेली डाळ घालून घेतली. थोडंसं डाळीला पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये गूळ, त्यानंतर मीठ, तिखट आणि गरम मसाला घालून छान उकळी काढून घेणार आहे. इकडे एकाच भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे रवा, 2 वाटी मैदा आणि त्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून घेतलं होतं. हे मैद्याचं मिश्रण मी थोडंसं घट्ट भिजवून घेतलं आहे आणि 20 मिनटानंतर छान अशा त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्यात. पुऱ्या फुगू नये त्यामुळे त्याला टोचे मारून घेतले होते आणि गोल्डन ब्राऊन अशा पुऱ्या या तळून घेतल्यात. हे दाल पकवान खायला खरंच खूप टेस्टी लागतं आणि वरनं घातली आंबट गोड चटणी.